दोन भावंडं असतात आणि ते खेळत असतात गावाच्या एकदम किनाऱ्याला. तर तिथं त्यांना बघायला कोणीच नसतं आणि आजूबाजूला एक विहीर असते, कोरडी विहीर असते, पाणी वगैरे काहीच नसतं. आणि खेळता खेळता त्यातला एक भाऊ त्या विहिरीत पडतो. तर एक माणूस रस्त्याने जात असतो. तो हे सगळं बघतो आणि तो काहीच करत नाही, तो पुढे जातच नाही, शांत थांबतो. म्हणजे हे की तो मुलगा खरंच त्याला काढू शकतो का नाही काढू शकत. त्याचा भाऊ सर्वतोपरी प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करतो, म्हणजे अक्षरशः त्याच्या जीवाचं पण लावतो आणि त्याच्या भावाला त्या विहिरीतनं काढतो. आता विहिरीतनं काढल्यानंतर ते दोघं मोठमोठ्याने रडायला लागल्यानंतर आजूबाजूला गावकरी जमतात आणि ते म्हणतात काय झालं. तर तो म्हणतो की मी विहिरीत पडलो होतो आणि मला भावाने काढलं. गावकऱ्यांना विश्वासच बसेना. कसं शक्य ह्या विहिरीतनं काढायला? हा पण पोरगा काही खूप मोठा नाही आहे, मग याने कोणाचीच मदत न घेता कसं काढलं? याचा अर्थ हे दोघंजण खोटं बोलत आहेत. गावकऱ्यांनी असा निकष काढला. पण जो माणूस जात होता, जो थांबून सगळं बघत होता, तो आला तो म्हटला हा मुलगा खरं बोलतोय, मी इथे थांबून सगळं बघत होतो, ह्याने याच्या भावाला विहिरीतनं काढलं. तर ते लोक बोलली कसं शक्य आहे पण हे? तर तो बोलला हे याच्यासाठी शक्य आहे कारण त्याला तिथे तू हे करू शकत नाही, तुला हे जमणार नाही हे सांगायला कोणी नव्हतं. त्यावेळेस त्याच्या मेंदूने, त्याच्या विचाराने, त्याच्या मनाने हेच ठरवलं की हे शक्य आहे, हे मला करायचं आहे आणि हे मी करणारच आहे. त्याच्यासाठी त्याच्या भावाचा जीव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता आणि त्याने ते केलं. तुम्हाला या गोष्टीचा बोध कळला? तुमच्या आजूबाजूला तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही, तुम्हाला हे जमणार नाही हे बोलणारी खूप लोक आहेत, म्हणून तुमच्याकडनं त्या गोष्टी साध्य होत नाही. अशा लोकांना आयुष्यातनं थोडंसं बाजूला करा आणि मग बघा तुमची प्रगती कशी होती. अशक्यही गोष्टी शक्य होतात, लक्षात घ्या. आहे कोणी तुमच्या आजूबाजूला असं? एखादी व्यक्ती तरी अशी आयुष्यात ठेवा जी तुम्हाला हे म्हणेल की तू सगळं करू शकतोस. या गोष्टीतनं बोध घ्या, खूप शिकण्यासारखं आहे. युनिवर्सला एकच कळतं, तुम्ही करू शकता, तुम्ही केलं आहे, हेच युनिवर्सकडे मागा. युनिवर्स द्यायलाच बसला आहे. तुमच्यातली शक्ती ओळखा, तुमच्यातली पॉवर ओळखा. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.